आपण बघतोय एबीपी माझा एक मोठी अपडेट आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणामध्ये अखेर आता गुन्हा दाखल झालाय। ससून रुग्णालयाचा अहवाल आज दुपारी पुणे पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। मिकी घई आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी याबद्दल अधिक माहिती द्यायला। मिकी, अहवाल आल्यावर आता गुन्हा दाखल होतोय, कशा प्रकारे पावलं टाकतात पोलीस, काय अपडेट्स आहेत? अश्विन, जर आपण बघितलं तर सर्वात जास्त गाजलेला हा प्रकरण म्हणावा लागेल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये। ज्या पद्धतीने विषय कुटुंबियांवर उपचार त्यांना मिळालेले नव्हते तिथं, आणि त्यामुळे त्या आई जी आहे ती दगवली। अखेर जवळपास आज 20 दिवस उलटलेत आणि त्यानंतर आज अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे जे सुश्रुत घैसास डॉक्टर यांनी लिहून दिलेलं होतं 10 लाख रुपये भरण्यासाठी, त्या डॉक्टरांच्या विरोधात पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मेडिकल निग्लिजन्स असा या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अर्थात 106 कलम आहेत या, आणि त्याच्या अंतर्गत मेडिकल निग्लिजन्स या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर गेले 20 दिवस अर्थात 4 अहवाल आतापर्यंत पुणे पोलिसांना प्राप्त झालेले होते, राज्य सरकारला 3 प्राप्त झालेले होते, आणि आज दुपारी ससूनकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने डॉक्टर घैसासांनी उपचार देण्यास त्या ठिकाणी 5-5.5 तास लावले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या महिलेला त्या ठिकाणी ब्लिडिंग झालं, तिच्या शरीरावर त्याचा इफेक्ट देखील झाला, आणि अखेर आता या अहवालाचा आधार घेत पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये थेट हा गुन्हा जो आहे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आणखीन पाहावं लागेल की पोलीस यामध्ये दीनानाथ मंगेशकर जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहेत, कारण ते तिथं जवळपास 2-2.5 तास पैसे घेऊन उभे होते भिसे कुटुंबीय, त्यांच्यावर काही कारवाई करतं का, यामध्ये त्यांना घेतलं जातं का? मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजे हीच, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आश्वासन दिलेलं होतं की यामध्ये गंभीररीत्याने कारवाई केली जाईल। अर्थात त्याच दिशेने पुणे पोलीस आता पावलं उचलताना दिसत आहेत आणि यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। तर पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता पोलिसांनी पावलं टाकली आहेत। तनिषा विसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे, ही माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।